एका मुलीची कथा। मुलींच्या शाळेत एक नवीन शिक्षिका आली होती। अतिशय सुंदर, परंतु वय थोडं वाढलेलं होतं आणि अजून तिचं लग्न झालेलं नव्हतं। विद्यार्थिनी तिच्या सौंदर्याकडे पाहून कुजबुजत असत। मॅडमचं अजून लग्न का झालं नाही बरं? एका कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने हसत विचारलं, मॅडम तुम्ही अजून लग्न का केलं नाही? शिक्षिकेने शांतपणे उत्तर दिले, सुरुवातीला एक गोष्ट सांगते। ती म्हणाली, एका स्त्रीला मुलगा व्हावा अशी खूप इच्छा होती, पण तिच्या सलग 3 मुली झाल्या। चौथ्यांदा ती गर्भवती झाली तेव्हा नवऱ्याने धमकी दिली, जर यावेळी ही मुलगी झाली तर तिला रस्त्यावर टाकून येईन। देवाला प्रार्थना करूनही त्या बाईला पुन्हा मुलगीच झाली। रात्री नवऱ्याने त्या बाळाला चौकात टाकून दिलं। आई मात्र रडत बसली, तिच्या लेकरासाठी प्रार्थना करत। दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस गेला तर बाळ अजूनही तिथेच होतं। शेवटी त्याला दया आली आणि तो बाळाला परत घेऊन आला। शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली। ती पुढे म्हणाली, नंतर त्या आईवडिलांना मुलगा झाला, पण काही कारणाने लग्न करून बाकी सगळ्या मुली आणि मुलगा संसारात रममाण झाले। शेवटी एकच मुलगी उरली, ती म्हणजे मी, जिला बापाने मरावं म्हणून चौकात नेऊन टांगले होते, ती मीच। थोडंसं हसून ती पुढे सांगू लागली, मी अजून लग्न का केलं नाही माहिती आहे का? कारण माझे वडील आता वृद्ध झाले आहेत, स्वतःहून खाऊही शकत नाहीत। त्यांच्या सेवेसाठी मीच आहे। ज्या मुलासाठी ते आतुर होत, तो मुलगा फक्त कधीतरी विचारपूस करायला येतो। ती म्हणाली, आज माझे वडील रोज रडत म्हणतात, मुली मला माफ कर, मी तुझ्यासोबत जे केलं त्यासाठी आयुष्यभर पश्चाताप होत राहणार मला। सगळ्या विद्यार्थिनींच्या डोळ्यात पाणी आलं। मुलगी ही केवळ लेकरू नसते, ती घराचं भाग्य असते। तिचं प्रेम, तिचं ममत्व आणि तिचा त्याग अमूल्य असतो। आणि शेवटी एक वडील मुलासोबत खेळत होते आणि त्याला जिंकवण्यासाठी मुद्दाम हरत होते। दुरून हे पाहणारी मुलगी रडत आली आणि म्हणाली, पप्पा माझ्याशी खेळा ना, मी हरेन पण तुमच्या विजयासाठी। मुलीचं प्रेम आणि ममता यांना तोड नाही। त्यांचा स्नेह देवदत्त असतो। मायेनं प्रेमानं ओसंडून वाहणारा अंतकरण रूपी झरा म्हणजे मुलगी। मी सुद्धा 4 नंबरची मुलगी। आजीने सांगितले, राधा यावेळी मुलगी झाली तर तिकडेच मारून टाक आणि मग नांदायला ये। माझी आई मला घेऊन कशी आली असेल नांदायला? 4 पोरी सांभाळून एकत्र कुटुंबात संसार कडेला नेणारी माझी आई, नंतर माझ्या पाठीवर भाऊ झाला। आईला पण 4 पोरी म्हणून खूप सासुरवास सहन करावा लागला। पूर्वी मुलगी म्हणजे परक्या घरचे धन मानले जाई। मुलगी झाली की आईवडील नाराज होत, पण सगळ्यात जास्त माया मुलीलाच असते। ज्या आईने माझ्यासाठी त्रास सहन केला, तिला मी आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही। मी माझ्या आईवडिलांसाठी मुलगा बनून राहील, हेच वास्तव सत्य आहे। मित्रांनो, ही छोटीशी कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि एक लाईक करायला विसरू नका।